अयोध्याकांड जौ विधी पूरब मनोरथू काली करौ तोही चख पूतरी आली बहुविधी चेरीही आदरू देई कोप भवन गवनी कैकेयी. जर विधात्याने उद्या माझे मनोरथ पूर्ण केले तर हे सखी मी तुला डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे अत्यंत आवडती मानीन. अशा प्रकारे दासीला पुष्कळ आदर देत कैकेयी कोप भवनात गेली. विपती बीजू बरशा ऋतू चेरी भुई भई कुमती कैकई केरी. पायी कपट जलू अंकुर जामा बरदोऊ दल दुख फल परिणामा. विपत्ती हे बी होते. दासी वर्षा ऋतू होती. कैकेयीची कुबुद्धी मशागत केलेली जमीन होती. कपटरूपी पाणी मिळताच त्या बीजाला अंकुर फुटला. दोन्ही वर हे त्या अंकुराची 2 पाने होती आणि शेवटी याला दुःखरूपी फळ येणार होते. कोप समाजू साजी सबू सोई राजू करत नीज कुमती बिगोई. राऊर नगर कोलाहलू होई यह कुचाली कछू जान नकोई. कैकेयी कोपाचा वेश घेऊन कोपभवनात जाऊन झोपली. ती राज्य करीत होती पण स्वतःच्या दुष्टबुद्धीमुळे नष्ट झाली. राजमहाल व नगरामध्ये धूमधाम चालली होती. ही दुष्ट चाल कुणालाच समजली नाही. प्रमुदित पूर नर नारी सब सजही सुमंगलचार. एक प्रबीसही एक निर्गमही भीर भूप दरबार. नगरातील सर्व स्त्री पुरुष आनंदित होऊन शुभमंगलाचाराचे सर्व सामान सजवीत होते. कोण आत होता, कोणी बाहेर जात होता. धावपळ चालली होती. राजद्वारी फार गर्दी जमत होती. बाल सखा सुनी ही हरशाही मिली 10-5 राम पही जाही. प्रभु आदरही प्रेमू पहिचानी पूछही कुशल खेम मृदू बानी. श्री रामचंद्रांचे बालमित्र राजतिलकाची वार्ता ऐकून मनातून हरकून गेले होते. ते 10-5च्या गटाने श्री रामांच्याकडे येत होते. त्यांचे प्रेम पाहून प्रभू रामचंद्र त्यांना आदर देत होते व कोमलवाणीने त्यांची खुशाली विचारित होते. फिरही भवन प्रिय आयसु पाई करत परस्पर राम बडाई. को रघुबीर सरिस संसारा सिलू स्नेहू निबाह निहारा. आपला लाडका मित्र श्री रामचंद्र यांची आज्ञा घेऊन ते परस्परांना श्रीरामांची थोरवी सांगत घरी गेले आणि म्हणाले, जगात श्री रघुनाथांच्या सारखा शीलवान व स्नेह करणारा कोण आहे. जेही जोनी करम बस भ्रमही तह ईसु देऊ यह हमही. सेवक हम स्वामी सिय नाहू होऊ नात यह और निभाऊ. परमेश्वर आम्हाला एवढेच देवो की आम्ही आपल्या कर्माप्रमाणे भ्रमण करीत ज्या योनीत जन्मू त्या योनीत आम्ही सेवक असावे आणि सीतापती श्री रामचंद्र आमचे स्वामी असावेत. हे नाते शेवटपर्यंत टिकून राहू. अस अभिलाषू नगर सब काहू कैकेय सुता हृदय अति दाहू. कोन कुसंगती पायी नसाई रहई न नीच मते चतुराई. नगरामध्ये सर्वांची हीच अभिलाषा होती, परंतु कैकेयीच्या मनात चडफडाट होत होता. कुसंगती लाभल्यावर कोण बरे अधोगतीला जाणार नाही. शूद्र विचारांच्या लोकांच्या सल्ल्याने वागल्यामुळे शहाणपण उरत नसते. सांझ समय सानंद नृपू गयऊ कैकई गेह गवनू निठुरता निकटकीय जनुधरी देह स्नेह. संध्याकाळी राजा दशरथ आनंदाने कैकेयीच्या महालात गेले. जणू प्रत्यक्ष स्नेहच देह धारण करून निष्ठुरतेकडे गेला होता. कोपभवन सुनी सकुचेऊ राऊ भयबस अगहुड परई न पाऊ. सूरपती बसई
बहबल जाके, नरपती सकल रहही रुख ताके. कोपभवनाचे नाव ऐकताच महाराज घाबरले. भयामुळे त्यांचा पाय उचलत नव्हता. प्रत्यक्ष देवराजेंद्र ज्यांच्या बाहुबलामध्ये वसतो आणि संपूर्ण राजे लोक ज्यांचा कल पाहून वागतात. सोसुनी तीय रिसगयऊ सुखाई, देखहू काम प्रताप बडाई. सूल कुलिस असी अंगवनिहारे, ते रतीनाथ सुमनसर मारे. तेच महाराज दशरथ स्त्रीचा क्रोध ऐकून सुकून गेले. कामदेवाचा प्रताप आणि महिमा तर पहा. जे त्रिशूळ, वज्र, तलवार इत्यादींचे घाव अंगावर सहज झेलत, ते रतीनाथ कामदेवाच्या पुष्पबाणाला बळी पडले. सभय नरे सुप्रिया पही गयऊ, देखी दसा दुखू दारुण भयऊ. भूमी सयन पटू मोठ पुराणा, दिये डारी तन भूषण नाना. राजा घाबरलेल्या अवस्थेत आपली लाडकी राणी कैकेयी हिच्या जवळ गेले. तिने जुने जाडे भरडे वस्त्र नेसले होते व शरीरावरील नाना दाग दागिने फेकून दिले होते. कुमती ही कसी कुबेशता फाबी, अन अही वातू सूच जनु भाबी. जाई निकट नृपू कह मृदुबानी, प्राण प्रिया केही हेतू रिसानी. त्या दुर्बुद्ध कैकेयीचा तो अभद्र वेश असा वाटत होता की जणू भावी वैधव्य सूचित होत होते. राजे तिच्याजवळ जाऊन कोमल शब्दात तिला म्हणाले, हे प्राणप्रिये, कशासाठी हा रुसवा? केही हेतू राणी रिसानी, परसतपानी पतीही नेवारई. मानहु सरोष भूअंग भामिनी, भीषम भाती निहारई. दोऊ बासना रसना दसन, बर मरम ठाहरू देखई. तुलसी नृपती भवतव्यता, बस काम कौतुक लेखई. हे राणी का रागवली आहेस? असे म्हणत राजांनी तिला हाताने स्पर्श केला. तेव्हा तिने तो झटकून टाकला आणि क्रोधित नागिनीप्रमाणे क्रूर दृष्टीने ती त्यांच्याकडे पाहू लागली. 2 वरदानांची वासना म्हणजे त्या नागिनीच्या 2 जिभा होत्या आणि 2 वर म्हणजे दात होते. ती डसण्यासाठी मर्मस्थान पाहत होती. तुलसीदास म्हणतात, राजा दशरथ भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे तिचे रागावणे व हात झटकणे ही जणू कामदेवाची क्रीडाच समजत होते. सो बार बार कह राऊ, सुमुखी सुलोचनी पिकबचनी. कारण मोही सुनाऊ, गजगामिनी निज कोप कर. राजा वारंवार म्हणत होते की हे सुमुखी, हे सुलोचनी, हे कोकिलवचनी, हे गजगामिनी, मला आपल्या क्रोधाचे कारण तर सांग. अनहित तोर प्रिया केई किन्हा, केही दुई सिर केही जमू चह लिन्हा. कहू केही रंकही करव नरेसु, कहू केही नृपही निकासौ देसू. हे प्रिये, कुणी तुझे वाईट केले आहे? कुणाला 2 डोकी आहेत? यमराज कोणाला आपल्या लोकी घेऊन जाऊ इच्छितो? सांग. कुणा कंगालाला राजा करू की कुणा राजाला देशातून निर्वासित करू? सकऊ तोररी अमरऊ मारी, काह कीट बपुरे नरनारी. जानसी मोर सुभाऊ बरोरू, म्हणू तव आनन चंद चकोरू. तुझा शत्रू देवही असला तरी मी त्याला मारू शकतो. मग बिचारे किड्या मुंगीसारखे नर नारी ते काय? हे सुंदरी, तुला माझा स्वभाव ठाऊक आहे की माझे मन सदा तुझ्या मुखरूपी चंद्रम्यासाठी चकोर आहे. प्रिया, प्राणसूत सरबसू मोरे, परिजन
प्रजा सकल बसतोरे। जौ कछु कहो कपटू करतोही, भामिनी राम सपथ सतमोही। हे प्रिये, माझी प्रजा, कुटुंबीय, सर्व संपत्ती, पुत्र इतकेच काय माझे प्राण सुद्धा तुझ्या अधीन आहेत. हे मी तुला खोटे सांगत असेन तर हे भामिनी, मला श्रीरामाची 100 वेळा शपथ आहे. बिहसी मागू मन भावती बाता, भूषण सजही मनोहर गाता। घरी कुघरी समुझी जिय देखूं, बेगी प्रिया परिहरही कुबेशू। तू हसून मला मनपसंत गोष्ट माग आणि आपली मनोहर अंगे अलंकारांनी सजव. वेळ अवेळ याचा तरी विचार कर. हे प्रिये, पटकन हा अमंगळ वेश टाकून दे. 2 यह सुनी मन गुनी सपथ, बडी बीसही उठी मतिमंद। भूषण सजती बिलोकी मृगू, मनहू किरातिनी फंद। हे ऐकून आणि मनात रामाच्या शपथेचा विचार करून मंदबुद्धीची कैकेयी हसत हसत उठली आणि दागिने घालू लागली. जणू मृगाला पाहून एखादी भिल्लीन फासा तयार करीत होती. पुनिकह राऊ सुहृद जिय जानी, प्रेम पुलकी मृदू मंजुल बानी। भामिनी भयऊ तोर मन भावा, घर घर नगर आनंद बधावा। राजा दशरथाला आपल्या मनात वाटले की कैकेयी चांगल्या मनाची आहे. ते प्रेमाने पुलकित होऊन कोमल सुंदर वाणीने म्हणाले की, हे भामिनी, तुझ्या मनाजोगते झाले. नगरातील घरोघरी आनंदाची वाद्ये वाजत आहेत. रामही देऊ काली जुबराजू, सजही सुलोचनी मंगल साजू। दलकी उठेऊ सुनी हृदऊ कठोरू, जनु छुई गयऊ पाक बरतोरू। मी उद्या श्रीरामाला युवराजपद देत आहे, म्हणून हे सुनयने मंगल शृंगार कर. हे ऐकताच तिचे कठोर हृदय विदीर्ण होऊ लागले. जणू पिकलेल्या फोडास धक्का लागला. एसिऊ पीर बिहसी तेही गोई, चोर नारी जिमी प्रगटी न रोई। लखही न भूप कपट चतुराई, कोटी कुटिल मनी गुरु पढाई। ज्याप्रमाणे चोराची बायको रहस्य उघडे पडू नये म्हणून उघडपणे रडू शकत नाही, त्याप्रमाणे कैकेयीने ते प्रचंड दुःख हसून लपविले. राजांना तिचे कपट चातुर्य दिसले नाही, कारण तिला कोटी कुटिलांची शिरोमणी असलेल्या मंथरेने पढवून ठेवले होते. यद्यपि नीती निपुण नर नाहू, नारी चरित जलनिधी अवगाहू। कपट सनेहू बढ़ाई बहोरी, बोली बिहसी नयन मुहू मोरी। जरी राजे नीती निपुण होते तरी स्त्री चरित्र्य हे अगाध समुद्र असते. मग ती कपटी वरवरचे प्रेम दाखवत डोळे व तोंड वळवून हसत हसत म्हणाली. 2 मागू मागू पै कहू प्रिय, कबहू न देहू न लेहू। देन कहेहू बरदान दुई, तेऊ पावत संदेहू। हे प्रियतम, तुम्ही माग माग असे म्हणत तर असता, परंतु कधीही काही देत घेत नाही. 2 वर द्यायचे कबूल केले होते, पण तेही मिळण्याची मारामार। जानेऊ मरमू राऊ हंसी, कहई तुम्ही कोहाब परम प्रिय अहई। थाती राखी न मागीहू, काऊ बीसरी गयऊ मोही भोर सुभाऊ। राजांनी हसून म्हटले की, आता मला तुझा अर्थ समजला. तुझे रुसणेही मला खूप आवडते. तू ती वरांची ठेव पुन्हा कधी मागितली नाहीस आणि विसरणे हा माझा स्वभाव असल्यामुळे मला तो प्रसंग आठवला नाही. झूठेहू हमही दोषू जनी देहू, दुई कै चारी मागी मकुलेहू। रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाहू बरू बचनू न जाई। खोटेपणाचा दोष मला देऊ नकोस. हवे तर 2च्या ऐवजी 4 वर मागून घे.
प्राण गेले तरी बेहत्तर, पण दिलेले वचन मोडता कामा नये. हीच परंपरा रघुकुलात नेहमी चालत आलेली आहे. नहीं असत्य सम पातक पुंजा, गिरिसम होही की कोटिक गुंजा. सत्य मूल सब सुकृत सुहाय, वेद पुराण विदित मनु गाय. असत्यासारखी पापांची रास नाही. कोट्यवधी गुंजा जमा केल्या तरी कुठे डोंगरा एवढ्या होतील काय. सत्य हेच सर्व उत्तम पुण्यांचे मूळ आहे. वेद पुराणात ही गोष्ट प्रसिद्ध आहे आणि मनुने सुद्धा हेच सांगितले आहे. तेही परराम सपथ करी आई, सुकृत स्नेह अवधी रघुराई. बात दृढाई कुमती हंसी बोली, कुमत कुबीह ग कुलह जणू खोली. त्याशिवाय श्रीरामाची शपथ माझ्या तोंडून निघाली आहे. श्री रघुनाथ माझ्या सुकृताची व स्नेहाची परिसीमा आहे. अशा प्रकारे राजांकडून वदवून घेऊन दुर्बुद्धी कैकेयीने वचन पक्के करून घेतले. मग तिने बहिरी ससाण्याला सोडण्यासाठी त्याच्या डोळ्यांवरची टोपी काढली. 2 भूप मनोरथ सुभग बनू सुख सुबिहंग समाजू. भिल्लिनी जिमी छाडन चहती बचनू भयंकरू बाजू. राजांचे मनोरथ हे सुंदर वन होते. त्यांचे सुख म्हणजे सुंदर पक्ष्यांचा थवा होता. कैकेयी त्यावर भिल्लिणीप्रमाणे आपले वचनरूपी भयंकर ससाणा सोडू पाहत होती. मासपारायण 13वा विश्राम.